तर आज इथे आपण बनवलेली आहे झणझणीत आणि चमचमीत मस्त अशी गवारची भाजी. हिंदीमध्ये गवारची फल्ली बोलतात. आपण ह्याच्यामध्ये बोलतो गवारीच्या शेंगा, गवारीची भाजी. तर अशा पद्धतीने आपण बनवणार आहोत, तर तीच तुम्हाला दाखवणार आहे. चला सुरुवात करूया. आज आपण घेतलेली आहे गवार ही आपण घेतलेली आहे, मोठी गवार आहे साईजनी. 2 प्रकारच्या गवार भेटतात, एक छोटी गवार आणि एक मोठी गवार. ही गवार जी आहे आपण चांगली कापून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून त्याच्यानंतर आपण ही कापून घेतलेली आहे. गवारची भाजी मला तर फार आवडते आणि ही टेस्टसाठी भरपूर एकदम टेस्टी लागते. तर माझी ही फेवरेट भाजी आहे गवारीची भाजी. तुम्ही टिफिनलाही बनवू शकतात. टिफिनसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो. इकडे आपण काय घेतलेले आहे, 2 चमचे आपण इन्ग्रेडियंट्समध्ये काय काय घेतलेले आहे. कांदे घेतलेले आहेत 2 कापून, 3 बटाटे आपण बॉईल करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण 2 टमाटर चॉप करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर इकडे आपण घेतलेले आहेत कोथिंबीर. तर हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत आपण आपल्या गवारीच्या भाजीमध्ये टाकणार आहोत, गवारीच्या शेंगाच्या भाजीमध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण वाटण घेतलेलं आहे. वाटणामध्ये काय काय घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, टमाटर घेतलेला आहे, लसूण घेतलेलं आहे, खसखस, खोबरं यांची पेस्ट आहे. त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे 1 चमच, धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमच, मीठ चवीनुसार घेतलेलं आहे, मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमच आणि कोथिंबीर जी आहे आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. कोथिंबीरचा आपण जास्त वापर करत असतो. इकडे आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे मित्रांनो. तेल आपल्याला चांगलं कडकडून तापून द्यायचं आहे. तर आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे कढीपत्ता. तेल चांगलं कडकडून गरम झाल्यानंतर आपल्याला इकडे कांदे ॲड करायचे आहेत आणि कांदा आपण एकदम पिंकिश झाल्यावरतीच आपले दुसरे इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत. तर कांदा हा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर हे ते आपण सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करायला सुरुवात करून घेणार आहोत आणि 2 मिनटानंतर जसा कांदा पिंकिश होतो त्याच्यानंतर आपण इकडे ॲड केलेले आहेत टमाटर. हे चॉप केले टमाटर मस्त असा टँगीनेस देतात आपल्या भाजीला. आणि गवारची भाजीमधलं की हे एक बेस्ट ऑप्शन आहे टिफिनसाठी. तुम्ही सकाळी उठून ही गवारची भाजी बनवू शकता. 10 ते 15 मिनटं लागतात आणि त्याचबरोबर ही गवारची भाजी तुम्ही लंच आणि डिनरसाठी पण एकदा बनवू शकतात. कारण की त्याच्यामध्ये जर थोडंसं पाणी ॲड केलं की तुम्हाला भाताबरोबर पण खाता येणार आहे आणि त्याचबरोबर भाकरीबरोबर पण खाता येणार आहे. तर इकडे आपण ॲड केलेले आहे कोथिंबीर मित्रांनो. कोथिंबीर मस्ट आहे, सगळ्या भाज्यांमध्ये आपल्या जाते. तर एकदम भरभरून कोथिंबीर कोणत्याही भाजीमध्ये टाकायची असते. तर त्याच्यानंतर इथे आपण हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स बघत आहात मित्रांनो, हे चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आता मसाले टाकायचे आपल्याला सुरुवात करायची आहे. तेल चांगलं कडकडून झालेलं आहे गरम. इकडे आपण 1 चमचा घेतलेली आहे मिरची पावडर, जी आपण घरीच बनवलेली आहे आणि ही तिखट मिरची पावडर नाही आहे, एकदम माइल्ड आहे. फक्त याने कलर एकदम छान आणि सुंदर येतो. त्याच्यानंतर इथे हळद घेतलेली आहे. हळदही आपण होममेड बनवलेली आहे. तर हे धने पावडर असो, हळद असो, लाल मिरची पावडर असो, मालवणी मसाला असो, हे सर्व मसाले आपण घरीच बनवत असतो. तो म्हणजे वर्षभराची काही आपल्याला प्रॉब्लेमच नाही. कुठून काही विकत आणायचं नाही, काही भेसळयुक्त पदार्थ वापरायचे नाही. सर्व घरच्या घरी बनवलेले पदार्थ आहेत. त्याच्यानंतर आपण हा वाटणाचा मसाला टाकलेला आहे. वाटणामध्ये मी तुम्हाला सर्व इन्ग्रेडियंट्स शेअर केलेले आहेत आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला हे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करून देणार आहे. तर इकडे आपण ॲड केलेलं आहे वाटण. आता हे काय करायचं आहे, सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे आणि हा मसाला चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनटांसाठी. 2 ते 3 मिनटांसाठी हा मसाला चांगला फ्राय करून घेतलेला आहे. आपल्याला थोडंसं अर्धा कप पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून आपला मसाला जो आहे जळाला नाही पाहिजे. तर इकडे आपण मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवलेला आहे, परंतु आपल्याला अलर्ट राहायचं आहे आणि थोडंसं पाणी ग्रेव्हीसाठी ॲड केलेलं आहे, कारण की आपण लंचसाठी बनवत आहोत गवारची भाजी म्हटलं की मला एकदम तोंडाला पाणी सुटतं मित्रांनो. कोणाकोणाला गवारची भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. तर इकडे आपण ही गवारची भाजी आपल्या मसाल्यामध्ये ॲड केलेली आहे. 5 मिनिटं चांगला मसाला खरपूस आपण फ्राय करून घेतलेला आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, एकदम ग्रेव्हीवाणी केलेली आहे. कारण की जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे, लंचसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतो, डिनरसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतं. का तर ही तुम्ही भाताबरोबर खाऊ शकतात, ग्रेव्हीबरोबर. त्याचबरोबर तुम्ही बघा किती छान कन्सिस्टन्सी आलेली आहे. आणि जर तुम्हाला टिफिनला बनवायचे असेल तर एकदम ही जे पाणी आहे तुम्ही ते पूर्ण बाष्प होऊ द्यायचं आहे आणि सुकी भाजी तुमची गवारीची तयार होते. म्हणजे तुम्ही टिफिनला चपातीबरोबर ही भाजी गवारीची देऊ शकता. इकडे आपण ॲड केलेले आहे बटाटे हे ऑप्शनल आहे. बॉईल केलेले बटाटे, आपल्याला जास्त काही वेळ लागणार नाही बटाटे ॲड केल्यानंतर. तर एकदम मस्त अशी ही गवारीची आपली रेसिपी तयार झालेली आहे. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडिया हँडलवरती शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. तर इकडे 5 मिनिटांनंतर आपण गवारीची भाजी तयार झाल्यानंतर ही सर्व करून घेत आहोत मित्रांनो. एकदम बाजरीच्या भाकरीबरोबर गवारीची भाजी एकदम टेस्टी लागते. त्याचबरोबर ज्वारीची भाकरी असो, चपाती असो, पुरी असो
आणि तुम्हाला ही भाताबरोबर ही ग्रेव्हीची तुम्हाला टेस्ट घेता येणार आहे. ग्रेव्ही आलेली आहे, मसाला चांगला आलेला आहे, त्याचबरोबर बटाटं त्याचबरोबर गवार चांगली शिजलेली आहे. एकदम टेस्टी आणि सुंदर अशी रेसिपी झालेली आहे. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर एक लाईक ठोकायला विसरू नका मित्रांनो. आपण दररोज व्हिडिओ अपलोड करत असतो. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर चॅनलची रीच तुमच्यामुळे ही वाढत जाते. जसं जसं तुम्ही व्हिडिओ बघता तसं तसं आपल्या चॅनलची रीच वाढत जाते. तर थँक्यू सो मच. तर ही रेसिपी मस्त अशी खमंग झणझणीत तयार झालेली आहे. अशा नवनवीन रेसिपीसाठी जरूर सपोर्ट करा.